नवी मुंबईमध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। त्यानंतर बोलताना भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केला। 5 वर्ष प्रशासकाचा कारभार होता, तुम्ही शहराचं वाटोळं केलं, असं गणेश नाईक म्हणाले। नवी मुंबईमध्ये 5 वर्षांमध्ये 3000 कोटींवरती डल्ला मारल्याचा आरोप देखील गणेश नाईकांनी केला। यासह नाईकांनी अनेक आरोप करताना गेली 5 वर्ष केलेल्या कामाचा हिशेब मागणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे। तर नवी मुंबईमध्ये सत्ता उपभोगणारं कोण हे जनतेला माहिती आहे, असं प्रत्युत्तर शिंदेंनी दिलंय। 5 वर्ष प्रशासकाचा कारभार आहे आणि त्याकरता कोणी आम्हाला दोष देऊ शकत नाही। या 5 वर्षामध्ये जे काय वाटलं झालंय तर ते प्रशासकीय कालखंडात झाल्याने त्याचं नेतृत्व कोण करतात ते तुम्हाला मी सांगायची गरज नाही। म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवताना भान ठेवा। इथे काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे, आतून ती घाणेरडी, असं इन शॉर्ट यांचं म्हणणं आहे। अरे मग ते 5 वर्ष नेतृत्व कोण करतंय त्या शहराच्या खात्याचं? तुम्हीच करता ना। मग कमी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे। अरे बापाने तरी मला बोलायला पाहिजे, शेजाऱ्याने बोलला तर मी समजू शकतो। नव्या मुंबईमध्ये इतके वर्ष सत्ता भोगणारा कोण ही जनतेला माहीत आहे आणि त्यामुळे आम्ही इथे हुकुमशाही गाजवायला नाही तर लोकांचं राज्य, लोकांना हवा असलेली सत्ता आणण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे आणि बाकी तर आमचे लोक उद्या उत्तर देतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।